मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवनास भेट दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र तिथं जाणं टाळल्याचं कळतंय। नागपूरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाला भेट देत वंदन केलं। मात्र अजित पवारांनी समाधीस्थळाकडे जाणं टाळल्याचं कळतंय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमर काणे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवनाला भेट दिली आहे, मात्र अजित पवार त्यांच्या सोबत नव्हते। काय नेमकं कारण आहे? खरं तर आजचा लाडली बहीण जो कार्यक्रम होता तो रेशीमबाग मैदानावर होता आणि अगदी त्याला लागूनच एक भिंत क्रॉस करून तिथे रेशीमबाग स्मृती मंदिर परिसर आहे। तिथे डॉक्टर हेडगेवार म्हणजे प्रथम सरसंघचालक, आद्य सरसंघचालक आणि गोळवलकर गुरुजी यांचं समाधीस्थळ आहे। या परिसरामध्ये सगळ्या गाड्यांचं पार्किंग जे VIP होतं तिथे होतं। यावेळी जेव्हा हा सगळा संपूर्ण कार्यक्रम झाला त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पण गाडी तिथेच होती, पण त्यांनी दर्शन घेतलं नाही। त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावलाय। गेल्या काही दिवसांपासून ज्या सरकारमधल्या कुरबुरी आहे समोर येत आहे आणि त्यापूर्वी याचबरोबर काही दिवसांपूर्वी संघासोबत जी समन्वय बैठक झाली होती तेथे ती बऱ्याचशी नाराजी अजित पवारांना घेतल्याबद्दल होती आणि त्यानंतर आज अजित पवारांनी सुद्धा संघाच्या म्हणजे भाजपचे जे मातृस्थानी संघ जो असतो तिथे जाऊन दर्शन घेण्याचं टाळलंय। त्यामुळे एकूणच परत एकदा चर्चेला उधाण आलेलं आहे आणि खरं तर BJP म्हटलं की संघ हे प्रथम स्थानी असतं आणि प्रत्येक जण तिथे गेल्यावर दर्शन घेतच असतं, पण आज अजित पवारांनी मात्र दर्शन टाळलं आणि त्याचबरोबर शिंदेंनी मात्र जाऊन तिथे दर्शन घेतलं। त्यामुळे एक वेगळी अशी चर्चा सुरू झालेली आहे। बिलकुल, नक्कीच अमर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।